नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीटी परीक्षा नुकतीच पार पडत आहे आणि आता पुढची आपली तयारी आहे सीडीपीओची। तर या सीडीपीओच्या एक्झामसाठी मी तुम्हाला पाठीमागे पण बोलले होते, जो सिलेबस आहे तो सिलेबस कंप्लीशन करणं फार महत्त्वाचं आहे। सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी सगळीकडेच मिळत नाहीत, म्हणून आपल्याला इथं क्वालिटी बुक्स रेफर करायचे आहेत। आजचा जो आपला सेशनचा पार्ट आहे तो म्हणजे महिला आणि बाल विकास। तर महिलांसाठी आपल्या पॉलिटीमध्ये म्हणजेच आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतुदी आहेत ते आपण बघणार आहोत। तर मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण बुक लिस्ट सांगितली होती। आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे आपली सगळी पुस्तकं मिळतात। बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट्स येत आहेत की पुस्तक ऑनलाइन मिळेल का, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। तुमचं काम खूप सोपं आहे, फक्त लिंकवरती क्लिक करून तुम्हाला पुस्तक ऑर्डर करायचं, ठीक आहे। ओके, एकदा फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथं तुम्हाला सगळं मिळून जाईल। ओके, चला तर आपण स्टार्ट करूया। आता हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला महिला बाल विकासाचे जे आपलं पुस्तक आहे बुक रिव्ह्यूमध्ये सरांनी दाखवले, किंवा इतर पण 4-5 पुस्तकं तुम्हाला मिळत आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती आणि बुक स्टोअरला पण। तर त्या प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला हा पार्ट मिळून जाईल। आजच्या सेशनमध्ये डायरेक्ट पुस्तकाचीच इमेज मी घेतलेली आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर पुस्तकामध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना विशेषतः, आता लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना आपण MPSC साठी कंबाईनची एक्झाम देत असाल, तुम्ही राज्यसेवा देत असाल, सरळ सेवा देत असाल, सगळीकडे भारतीय राज्यघटना आपण अभ्यासतो। ओके, मग या पोस्टसाठी तुम्हाला भारतीय राज्यघटना विशेषतः त्याच्यामधलं काय करायचं आहे, विशेषतः तुम्हाला बालके आणि महिला यांच्या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत ना त्या तरतुदी तुम्हाला इथं करायच्या आहेत। लक्षात आलं? क्लिअर? इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधला सगळाच पार्ट आपल्याला करायचा आहे का? नाही, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या महिला आणि बालकांशी संबंधित तरतुदी आहेत तर तेवढ्या तरतुदी आपल्याला इथं करून घ्यायच्या आहेत। चला बघा, आता आपण बघूया की राज्यघटनेतील मानवी हक्क विषयक तरतुदी काय आहेत। हा जो पार्ट आहे ना हा पार्ट IMP करा, कारण इथं तुम्ही ना इलिमिनेशन करू शकता ना तुम्ही गेस देऊन उत्तर देऊ शकता, कारण हे आपल्याला माहित पाहिजे की आपल्या घटनेमध्ये मानवी हक्क विषयक काय तरतुदी आहेत, ठीक आहे। ओके, पुस्तकाचीच इमेज आहे, हे पुस्तकामध्ये अशा प्रकारे मांडणी आहे। तर लक्षात घ्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी ओके आणि त्यांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सगळ्यात मोठं काम जे कोणी केलं होतं, संयुक्त राष्ट्रांनी केलं होतं, प्रत्येकाला माहित असतं। एक महत्त्वाचे पाऊल म्हणून त्यांनी काय केलं होतं, मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा दिला होता। आणि हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे, जर बॅकग्राऊंडमधून एखादा क्वेश्चन आला तर संयुक्त राष्ट्र हेच त्याचं उत्तर असेल आणि मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा तुम्हाला दिसते का बघा, नाहीतर मी थोडंसं झूम करते। ओके, चला झूम केल्यावर अजून चांगलं दिसून जाईल, ठीक आहे। ओके, क्लिअर? तर बघा, मानवी हक्कांच्या रक्षणासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल जे कोणी उचललं होतं, संयुक्त राष्ट्र संघाने उचललं होतं आणि त्यांनी इथं काय केलं होतं, मानवी हक्काचा जाहीरनामा बनवलेला आपल्याला दिसून येतो। कॉमन क्वेश्चन येतात एक्झाममध्ये की संयुक्त राष्ट्राची जी आम सभा आहे, ज्याला आपण संयुक्त राष्ट्राचं स्ट्रक्चर म्हणतो, तर या आम सभेने हा जो मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा आहे, ज्याला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हटलं जातं, तो कधी संमत आणि स्वीकृत केला, हे क्वेश्चन वारंवार सीडीपीओला विचारलेले आहेत। लक्षात घ्या, सीडीपीओच्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन वारंवार विचारलेत, पुढे पण विचारले जाऊ शकतात, हातचे मार्क्स आहेत। तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आम सभा 10 डिसेंबर 1948 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, इथं संमत पण केलेला आहे आणि स्वीकृत पण केलेला आहे। लक्षात आलं? आणि या जाहीरनाम्याद्वारे संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचे मानक
किंवा मापदंड निश्चित केलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हा जाहीरनामा कशासाठी, तर या जाहीरनाम्याच्याद्वारे त्यांनी काय केलं, मानवी हक्क जे आहेत ना त्याचे मापदंड निश्चित केलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हा युनिव्हर्सल आहे, लक्षात घ्या. हा जाहीरनामा युनिव्हर्सल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जेवढे पण देश आहेत, जेवढे पण राष्ट्र आहेत ना, त्यांनी काय केलं पुढं, या हे जो जाहीरनामा आहे मानवी हक्कांचा, तर त्याचं प्रतिबिंब जे आहे ना प्रत्येक देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यांचे नियम आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पडलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. कारण मानवी हक्काचं रक्षण करणं हे प्रत्येक देशाचं, प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य आहे. लक्षात आलं. तर हे तुम्हाला इथं अशा प्रकारे कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये खूप छान दिलेलं आहे, टू द पॉइंट आहे, जेणेकरून तुम्हाला इथं जे क्वेश्चन पूर्वी विचारलेले आहेत त्या क्वेश्चनमधून आपल्याला लक्षात येईल की बाबा या पुस्तकातून आपले क्वेश्चन कव्हर होऊ शकतात. जस्ट एक मिनिट थांबा. आता जर आपल्याला विचारलं की बाबा या मानवी हक्क जाहीरनाम्यामधले आर्टिकल्स आणि आपल्या भारतीय राज्यघटनेत पडलेलं प्रतिबिंब विचारू शकतात. लक्षात घ्या, विचारू शकतात, काहीच सांगता येत नाही. कारण आपल्याला फक्त राज्यघटनेतले आर्टिकल करून चालणार नाही, त्याचा संबंध आपल्याला मानवी हक्क जाहीरनामा जो आहे ना त्याच्यामधल्या आर्टिकलशी पण जोडावा लागेल. बघा, मानवी हक्क जाहीरनामा जो आहे तो संयुक्त राष्ट्रांनी बनवलेला, त्याच्यामध्ये आर्टिकल नंबर 1 खूप छान तुम्हाला मांडणी करून दिलेला आहे पुस्तकामध्ये. आर्टिकल नंबर 1 अनुच्छेद 1, सर्व मानव प्रतिष्ठा व हक्क यांच्या बाबतीत जन्मता स्वतंत्र व समान आहेत. सेंटेन्स लक्षात ठेवा. सर्व मानव प्रतिष्ठा आणि हक्कांच्या बाबतीत जन्मतः स्वतंत्र आहेत, समान आहेत. ओके, सगळ्या मानवांना प्रज्ञा व सत्सत विवेक बुद्धी यांची देणगी लाभली असून सर्वांनी परस्परांशी बंधुभावाने वर्तन करावं. हे आहे कलम 1 मानवी हक्क जाहीरनामा जो युनिव्हर्सल आहे. ठीक आहे. आता याचं प्रतिबिंब आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या कोणत्या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिसतं, तर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका, ज्याला आपण आपली प्रस्ताविका किंवा प्रिएम्बल असं म्हणतो, बरोबर. तर या प्रिएम्बल मध्ये आणि आर्टिकल 51A मध्ये तुम्हाला दिसतं. तर इथून पण तुमचा क्वेश्चन बनू शकतो की संयुक्त राष्ट्रांचा जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे त्याच्यातील कलम 1चं प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसतं. तिथं तुम्हाला प्रस्तावना, ऑब्लिक उद्देशिका, ऑब्लिक प्रिएम्बल अशा प्रकारे दिलं जाऊ शकतं किंवा सरनामा देतील. ओके, तर सरनाम्यामध्ये दिसतं आणि आर्टिकल 51A मध्ये पण दिसून जातं. ओके, तर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीय जनतेमध्ये ऐक्य आणि बंधुभावाची जी भावना आहे तर ही भावना वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथा ज्या आहेत ना त्यांचा त्याग करणे. तर हे लक्षात ठेवा. पहिल्या आर्टिकलचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्या घटनेमध्ये कुठं दिसून येतं, तर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका आणि आर्टिकल 51E त्याच्यामध्ये काय दिले हे पण आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट कंटेंट बघा. नेक्स्ट बघा, आर्टिकल नंबर 2 मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम 2 याच्यामध्ये तुम्हाला वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा अन्य मत, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूल्य, संपत्ती, जन्म अथवा अन्य दर्जा यापैकी कोणत्याही आधारावर, कोणत्या आधारावर म्हणून तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. भेदभाव न करता प्रत्येक व्यक्ती या जाहीरनाम्यातील सर्व हक्क आणि स्वातंत्र्यांचा लाभ घेण्यास पात्र आहे. आणि याचं प्रतिबिंब आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये दिसतं, अनुच्छेद 14 कायद्यासमोरील समानता. लक्षात आलं, कायद्यासमोरील समानता. तर याच्यामध्ये आपल्याला वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय, अन्य मत, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूल्य या बेसिसवरती भेदभाव केला जाणार नाही. जाहीरनाम्यामध्ये जेवढे हक्क आहेत तेवढे सगळ्यांना मिळून जातील किंवा मिळाले पाहिजेत असं इथं म्हटलेलं आहे. आर्टिकल नंबर 3 काय सांगतं, अनुच्छेद 3 प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिगत सुरक्षेचा हक्क आहे. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आर्टिकल नंबर 21 आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधला आर्टिकल 21
प्रतिबिंब आहे कशाचं, जाहीरनाम्यातील कलम 3चं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जीवन आणि दैहिक स्वातंत्र्याचे संरक्षण. बघा अशा प्रकारे शब्द नवीन येऊ शकतात. दैहिक स्वातंत्र्य म्हटले, मग तिथे आपण विचार करत बसायचा का की बाबा दैहिक स्वातंत्र्य म्हणजे काय, माहित पाहिजे आपल्याला. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे कलम 4, कोणतीही व्यक्ती गुलामगिरीत किंवा वेठबिगारीत ठेवली जाणार नाही. कोणत्याही स्वरूपातील गुलामगिरी आणि गुलामांचा व्यापार याच्यावरती बंदी घातली जाईल. कलम 4 समजलं. आता या कलम 4चं जे आहे ते प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये दिसतं कलम 17 मध्ये, कलम 23 मध्ये आणि कलम 51 मध्ये. ठीक आहे, ओके, या अधिकाराशी संबंधित आहे. कलम 17 मध्ये काय आहे, अस्पृश्यतेचं निर्मूलन आहे. कलम 23 मध्ये काय आहे, मानवी तस्करी आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कलम 51 तर आपण पाठीमागं बघितलेलंच आहे. तर एवढंच तुम्हाला करायचं आहे, ह्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. चांगली पुस्तकं जर तुम्ही वापरली तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. ओके, नेक्स्ट बघा, वैश्विक मानवी हक्क जाहीरनाम्यातील आर्टिकल आणि भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेलं प्रतिबिंब. ठीक आहे, ओके, थोडंसं झूम आउट करू. ओके, बघा इथं दिलेलं आहे कलम नंबर 5, जाहीरनाम्यातलं कलम 5 काय म्हणतं बघा, कोणत्याही व्यक्तीचा छळ किंवा शारीरिक हाल केले जाणार नाहीत अथवा कोणत्याही व्यक्तीला अमानुष पद्धतीची वागणूक किंवा शिक्षा दिली जाणार नाही. जाहीरनाम्यातील कलम 5 सांगतं की कोणत्याही व्यक्तीचा छळ केला जाणार नाही, शारीरिक हाल केले जाणार नाहीत, कोणत्याही व्यक्तीला त्या पद्धतीची वागणूक दिली जाणार नाही. आपल्या घटनेमध्ये पडलेलं प्रतिबिंब कलम 20 पोट कलम 3, एखादी व्यक्ती आरोपी असलेल्या गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतः विरुद्ध पुरावा देण्याची सक्ती करण्यास मनाई आहे. ओके, समजलं. त्याच्यानंतर आहे जाहीरनाम्यातील आर्टिकल नंबर 6, कायद्यापुढे प्रत्येकाला एक व्यक्ती किंवा मनुष्य म्हणून ओळखले जाण्याचा हक्क. याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं आर्टिकल 14 मध्ये, कायद्यासमोरील समानता. ठीक आहे, कायद्यासमोरील समानता. आर्टिकल नंबर 7 आहे, प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्यास पात्र आहे. याचंच प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये सेम आर्टिकल नंबर 14, कायद्यासमोरील समानता. ठीक आहे, ओके, समजलं. तर हे एक आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने तर व्यवस्थित दिलंच आहे, पण तुम्ही नोटबुकमध्ये हे जे आर्टिकल आहेत ना, हे आर्टिकल तुम्ही बॅक साईडला लिहून ठेवा आणि वारंवार रिवाइज करा. त्याच्यानंतर आहे जाहीरनाम्यातील आर्टिकल नंबर 8, राज्यघटनेने किंवा कायद्याने व्यक्तीला जे दिलेले मूलभूत हक्क आहेत त्याचं उल्लंघन होत असल्यास प्रत्येकाला त्या देशाच्या सक्षम न्यायपीठासमोर परिणामकारक उपाययोजना मिळण्याचा हक्क. आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226, SC आणि HC समोर दाद मागण्याचा हक्क. बरोबर, मूलभूत हक्क दाद योग्य आहेत, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे दाद योग्य नाहीत. ओके, तर आर्टिकल 32 मध्ये घटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये, प्रकरण पण लक्षात ठेवा, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपाययोजनेचा इथं तरतूद आहे. आणि आर्टिकल 226 मध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास काही आदेश जारी करण्याचं उच्च न्यायालयांना अधिकार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आर्टिकल 8चं प्रतिबिंब आपल्याला कशात दिसतं, कलम 32 आणि कलम 226 मध्ये दिसतं. ठीक आहे, साधं सिंपल सोपं कंटेंट आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, पुस्तक घ्यायचं आणि पुस्तकातून वारंवार रिवाइज करायचं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आहे आर्टिकल नंबर 9. आर्टिकल नंबर 9, कोणत्याही व्यक्तीला अकारण कैदेत किंवा तुरुंगवासात ठेवले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला अकारण कैदेत किंवा तुरुंगवासात ठेवले जाणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीला अकारण हद्दपार पण केले जाणार नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीला अकारण हद्दपार केले जाणार नाही. याचं प्रतिबिंब म्हणजे कलम 9चं प्रतिबिंब दिसतं कलम 22 पोट कलम 1 मध्ये. अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणं सांगितली गेली पाहिजेत, शक्य तितक्या लवकर कळवल्याशिवाय स्थानबद्ध करता येईल. कारण सांगितलं पाहिजे की तुम्हाला का स्थानबद्ध करत आहेत. बरोबर, आणि पसंतीच्या विधी ज्ञानाचा विचार घेण्याचा
त्याच्याकरता बचाव करण्याचा हक्क पण इथं दिला जातो, म्हणजे नाकारला जात नाही. ठीक आहे, म्हणजे शब्दरचना कशी असते बघा, एक्झाममध्ये शब्दरचना कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते. नेक्स्ट बघा, आर्टिकल 11 अनुच्छेद 11 गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या प्रत्येकाला जोपर्यंत त्यास कायद्यानुसार दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत स्वतःच्या निर्दोषत्वाचा दावा करण्याचा हक्क आहे. तसेच त्याच्या विरुद्ध चालविण्यात येणाऱ्या खटल्यात स्वतःचा बचाव करण्याचाही त्याला हक्क आहे. लक्षात घ्या. तर इथं आर्टिकल 11 गंभीर गुन्ह्याचा जर आरोप असेल तर तिथं स्वतःचा बचाव करण्याचा हक्क आहे. आणि हे आपल्याला कशामध्ये दिसतं, प्रतिबिंब कलम 22(2) मध्ये दिसतं. जिला अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला 24 तासांच्या आत, हे लक्षात ठेवा, अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यापुढे हजर करणे आवश्यक आहे. ही प्रोसिजर केली गेली पाहिजे, कारण हे मानवी हक्क आहेत. बरोबर, लक्षात आलं. त्याच्यानंतर आर्टिकल 12 जाहीरनाम्यातील कलम 12 कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी जीवनात, कौटुंबिक जीवनात, घरगुती बाबतीत किंवा पत्रव्यवहारात एकतर्फी हस्तक्षेप केला जाणार नाही अथवा त्याच्या सन्मान आणि लौकिक यांना धोका पोचविला जाणार नाही. अशा प्रकारच्या व्यक्तिगत हल्ल्यापासून किंवा हस्तक्षेपापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि मानवी जाहीरनाम्यातील हे जे कलम 12 आहे याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आपल्या घटनेतील कलम 21 मध्ये, की भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला जीविताची आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे ॲडिशनल लक्षात ठेवावं लागेल. PUCL विरुद्ध भारतीय संघराज्य याच्यामध्ये SCनं काय सांगितलं, की कलम 21 मध्ये खाजगी आयुष्य जगण्याचा अंतर्भाव आहे किंवा अंतर्भूत आहे. कोणत्या प्रकरणामध्ये निर्णय दिला हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 13. काय सांगतं कलम 13? प्रत्येकाला त्याच्या राज्याच्या सरहद्दीमध्ये आत कोठेही मुक्त संचार करण्याचा आणि वास्तव करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचा मातृदेश अथवा अन्य देश सोडण्याचा अथवा तिथं परत वास्तव्यास येण्याचा पण हक्क आहे. ओके, आता याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आर्टिकल 19(1)D मध्ये आणि 19(1)E मध्ये. भारतीय नागरिकाला भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मुक्तपणे संचार स्वातंत्र्य म्हणतो ना आपण, 6 प्रकारचे स्वातंत्र्य. आणि ई मध्ये भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा, स्थायिक होण्याचा अधिकार प्राप्त इथं आपल्याला दिसून येतं. तर हे कशाचं प्रतिबिंब आहे? कलम 13 जे मानवी हक्क जाहीरनाम्यात आहे त्याचं याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आहे कलम 14 प्रत्येकाला दुसऱ्या देशाकडे आश्रय मागण्याचा हक्क. आपल्या घटनेमध्ये याच्याशी रिलेटेड असं कोणतंही कलम नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे कलम 15 प्रत्येकाला राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. कोणत्याही व्यक्तीचं राष्ट्रीयत्व एकतर्फी हिरावून घेतलं जाणार नाही किंवा राष्ट्रीयत्व बदलण्याचा हक्क पण नाकारला जाणार नाही. ओके, नागरिकत्व टॉपिक आपण अभ्यासतो की नाही. नागरिकत्वाचा अधिकार, नागरिकत्व बदलणं, नागरिकत्व रद्दबातल करणं, 5 ते 11 आर्टिकल जर तुम्ही बघितले याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जातं. बरोबर. आणि केंद्र शासनाने नागरिकत्व अधिनियम 1955 पारित केलेला आहे. असेच क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. डायरेक्ट आपल्याला इतके मोठे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन नसतात, पण हे सगळं समजून घ्यावं लागतं फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवण्यासाठी. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कलम 16. याच्यामधलं कलम 16. ठीक आहे. प्रौढ स्त्री पुरुषांना वंश, राष्ट्रीयत्व किंवा धर्म यांच्या बंधनाखेरीज विवाहाचा आणि कुटुंब स्थापन करण्याचा हक्क आहे. विवाह यांच्या बंधनाखेरीज कशाच्या? वंश, राष्ट्रीयत्व आणि धर्म दोघांनाही वैवाहिक काळामध्ये विवाहासंबंधी समान हक्क असून विवाह संपुष्टात आणण्यातही समान हक्क आहे. कुटुंब हा समाजाचा एक नैसर्गिक मूलभूत समूह घटक आहे, म्हणून त्यास समाज व राज्य यांचे संरक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे. लक्षात आलं? याचं प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये दिसतंय का? बघून घ्या. ठीक आहे. तर या हक्कासंदर्भात डायरेक्ट तरतूद तर नाहीये आपल्या घटनेमध्ये, पण
आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ना, यांनी सामाजिक न्यायाची आणि समतेची ग्वाही दिली. कशामध्ये? प्रिएम्बलमध्ये, सरनाम्यामध्ये. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार तुम्हाला दिसतो. आंतरराष्ट्रीय आंतरधर्मीय आंतरवंशीय विवाहावर या घटनेनं कोणतंही बंधन घातलेलं नाही, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 17 मानवी हक्क जाहीरनामा. प्रत्येकाला स्वतः तसेच इतरांसोबत संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे. कोणाचीही संपत्ती एकतर्फी हिरावून घेतली जाणार नाही. घटनेच्या आर्टिकल 19(1) फ मध्ये मालमत्ता संपादन करण्याचा, धारण करण्याचा, निकालात काढण्याचा हक्क दिला होता व आर्टिकल 31 अन्वये मालमत्ता काढून घेण्याविरुद्ध संरक्षण पण दिलं गेलं होतं. तथापि 44वी घटना दुरुस्ती समावेश कुठे केला? 300A मध्ये करण्यात आला. हे सगळ्यांना माहीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार संपत्तीचा अधिकार आता कसला अधिकार आहे? मूलभूत आहे का? नाही. कसा आहे? घटनात्मक आणि मानवी अधिकार आहे. ओके. हेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. तर भारतीय राज्यघटना विशेषतः महिला आणि बालके हे आपल्या पुस्तकाचीच इमेज आहे. पुस्तकामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. मानवी हक्क जाहीरनामा कलम 18 प्रत्येकाला विचार करण्याचा, सत्सद्बुद्धी, विवेकबुद्धी बाळगण्याचा आणि धर्माचं पालन करण्याचा हक्क आहे. आर्टिकल 25, 26, 29, 30 ओके पाठ होऊन जातात. धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याक, सांस्कृतिक वेगळेपणा, शैक्षणिक संस्था जपण्याचा हक्क आहे. म्हणजे काय? आपल्या धर्माचं पालन करण्याचा हक्क आहे. आर्टिकल 19 प्रत्येकाला मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सेम आपल्याकडे 19 मध्ये 6 स्वातंत्र्य मिळतात. 19(1) फक्त तुम्हाला ही पोटकलम लक्षात ठेवायची. प्रत्येक नागरिकाला भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. पण याला तुम्हाला बंधनं पण आहेत की तुम्ही तुमच्या राष्ट्राविरुद्ध, तुमच्या न्यायालयाचा अपमान होईल असं काही बोलायचं नाही. ठीक आहे. ओके. आर्टिकल 20 प्रत्येकाला शांततामय मार्गाने एकत्र येण्याचा, संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. सभासद होण्याचा हक्क नाकारता पण येणार नाही आणि सक्ती पण केली जाणार आहे. आपल्या घटनेमध्ये आहे का? आहे. आर्टिकल 19(1) नागरिकांना शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जगण्याचा आणि आर्टिकल 19(1) मध्ये संघटना स्थापन करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. ओके. क्लिअर. तर हे आर्टिकल्स आपण 20 पर्यंत आर्टिकल्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण पुढचे आर्टिकल्स बघूया. आर्टिकल 21 प्रत्येक व्यक्तीला त्याच्या देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्षरित्या अथवा निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत भाग घेण्याचा हक्क असून प्रत्येकाला त्याच्या देशातील सार्वजनिक सेवेत प्रवेश करण्याचा समान हक्क आहे. बघा, आपली जी राज्यघटना आहे ना, आपली राज्यघटना याच्यामध्ये भारत हे लोकशाही राज्य असेल असा उल्लेख आहे. लक्षात ठेवा बरं का. कशामध्ये? उद्देशिकेमध्ये म्हणजेच सरनाम्यामध्ये. ओके. आणि भारत एक जिवंत लोकशाही राज्य आहे. आपल्या देशात नियमितपणे निवडणुका पार पडतात, पारदर्शक भयमुक्त वातावरणात संपन्न होतात, दरवेळी सुधारणा घडून येतात. तर आर्टिकल 16, 55, 56, 58, 62, 84, 172, 173, 324 आणि भाग 9 व 9A लोकशाही शासनाची तत्व विचारली जाऊ शकतात तुम्हाला की कोणत्या कलमाअंतर्गत लोकशाही शासनाची तत्व आपल्याला दिलेली आहेत. ठीक आहे. ओके. आर्टिकल 22 प्रत्येकाला समाजाचा सदस्य या नात्याने सामाजिक सुरक्षिततेचा हक्क आहे. बघा, एकतर क्वेश्चन पेपर इझी आला तर तुम्हाला सेपरेटली मानवी हक्क सरनाम्यातील आर्टिकल विचारतील किंवा सेपरेटली आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले विचारतील. जर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा आला तर दोन्हीचं कंपॅरिझन करून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर 22चं प्रतिबिंब दिसतं. उद्देशिकेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी. आर्टिकल 21 हे 38, 39, 45, 46, 47 शिक्षणाचा हक्क, दुर्बल घटकांचं हित संवर्धन, याच्यामध्ये महिला आणि बालक येतात. सामाजिक सुरक्षेचा हक्क या तरतुदी करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 23 प्रत्येकाला काम करण्याचा, स्वतःच्या इच्छेनुसार रोजगाराची निवड करण्याचा, कामाच्या ठिकाणी चांगली आणि अनुकूल परिस्थिती असण्याचा आणि बेरोजगारीपासून संरक्षण प्राप्त करण्याचा हक्क आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतुदी आहेत. कलम 16, 19, 39, 41, 42, 43 आणि 43A युनियन स्थापन करणे, समान कामासाठी समान वेतन, काम मिळवण्याचा हक्क याच्या संबंधी आपल्याला तरतुदी
इथं दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जाणारं कंटेंट आहे. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. हां, तर आर्टिकल तेच आपण पाठीमागचं बघितलेलं. पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 24. प्रत्येकाला विश्रांतीचा, कामाच्या तासांवर वाजवी मर्यादा घालण्यासंबंधीचा आणि पगारी सुट्ट्या मिळविण्याचा हक्क आहे. ओके, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इथे जर आपण बघितलं तर आर्टिकल 43 मध्ये शेती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांना योग्य कायदे करून निश्चित रोजगार, निर्वाह वेतन, विश्रांती, समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील अशी तरतूद इथं आपल्याला केलेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रत्येकाला आर्टिकल 25 प्रत्येकाला त्याचं स्वतःचं आणि त्याच्या कुटुंबियांचं आरोग्य आणि स्वास्थ्य चांगले राहील अशा प्रकारचा जीवनमानाचा दर्जा प्राप्त करण्याचा हक्क आहे. मातृत्व आणि बालपण हे विशेष काळजी आणि सहाय्य यास पात्र आहेत. सर्व मुलांना समान सामाजिक संरक्षण देण्याची अपेक्षा पण या आर्टिकलमध्ये करण्यात आलेली आहे आणि याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं आपल्या घटनेमध्ये कलम 24, 39, 41, 42, 47. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि 25 मध्ये अपेक्षांची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 26. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. शिक्षण किमान प्राथमिक किंवा पायाभूत स्तरापर्यंत तरी मोफत असलं पाहिजे असं मानवी हक्क जाहीरनामा 26 मधील कलम सांगतं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे. शिक्षण मानवी व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण विकासाला आणि मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्याविषयीच्या आदर आणि वाढीस लावण्यास पूरक असलं पाहिजे. लक्षात ठेवा. 80वी घटना दुरुस्ती जी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधली 2002 अन्वये मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरला असून ही जी घटना दुरुस्ती आहे ही घटना दुरुस्ती कोणता आर्टिकल समाविष्ट करते? 21A 6 ते 14 वयोगट. हेच तुम्हाला विचारलं जातं. सक्तीचं शिक्षण राज्याची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. आर्टिकल 30 भाषिक धार्मिक अल्पसंख्याक जर असतील तर त्यांना त्यांच्या संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. याच्याशिवाय 15, 28, 30, 45, 51, 51A शिक्षणाच्या हक्काशी संबंधित हे वारंवार विचारलं जातं. खालीलपैकी कोणती कलमे शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहेत? आपल्याला फक्त 51A माहीत असून चालेल का? 15, 28, 30, 45, 46, 51 हे सगळं माहीत असलं पाहिजे. भाषिक अल्पसंख्याक त्यांना संस्था स्थापन करण्याचा अधिकार आर्टिकल 21A. ओके, तर हे सगळं आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे, लक्षात ठेवा. क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आहे आर्टिकल 27. प्रत्येकाला समुदायाच्या सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने सहभागी होण्याचा हक्क आहे. लक्षात घ्या. याचं प्रतिबिंब दिसतं राज्यघटनेतील कलम 29 वरती अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि आर्टिकल 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा त्याचं प्रशासन करण्याचा हक्क अंतर्भूत आहे. आर्टिकल 28 स्वातंत्र्य हक्क यांची संपूर्ण अभिव्यक्ती होईल अशा सामाजिक आणि राष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकाला हक्क आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये निर्वाचन आयोगाविरुद्ध जे सेंट मेरी प्रकरण होतं ना 2008 मध्ये, तिथं विकासाचा अधिकार कलम 21 मध्ये अंतर्भूत. तुम्हाला फक्त इथे काय लक्षात ठेवायचं आहे? विकासाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे आणि या प्रकरणाचं नाव. इतकं तर डिफिकल्ट नाही विचारणार, पण जर विचारलं तर आपले मार्क्स जाऊ नयेत. ओके, चला नेक्स्ट आर्टिकल बघा. मानवी हक्क जाहीरनामा कलम 29. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास समुदायातच शक्य असल्यानं समुदायाची काही कर्तव्ये आहेत आणि ती आपल्याला पाळली पाहिजेत. आपण पाळली पाहिजेत मानव म्हणून. बरोबर. आपल्या घटनेमध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? कलम 19(2) ते 29(6). स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधनं. पाठीमागं पण मी सांगितलं होतं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यावरती वाजवी बंधनं म्हणजे योग्य बंधनं घातलेली आहेत. आर्टिकल 25 आणि 26 मध्ये पण सुव्यवस्था, नैतिकता
आरोग्य यांच्या अपवादांचा उल्लेख आहे 76 मध्ये, 42व्या आणि 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती अन्वये कशाचा समावेश आहे? मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये केलेला आहे. आर्टिकल 51A व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे आता हे झालं आपल्या मानवी हक्काचा जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यातील आर्टिकल्स जे कशाशी संबंधित आहेत? महिला, बालक किंवा मानवी हक्कांशी रिलेटेड. त्याचं प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये पडलेलं आपण बघितलं. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. जेव्हा पेपर होईल तेव्हा तुम्ही डेफिनेटली इथं कमेंट करायला याल. आता आपण बघूया की महिला संरक्षण जे आहे ना, तर आपल्या महिलांच्या संरक्षणाबद्दल आपल्या घटनेमध्ये काय तरतुदी आहेत? आपल्या संविधानकारांनी आपल्या घटनेमध्ये काय तरतुदी करून ठेवलेल्या आहेत? ठीक आहे. ओके. तर भारतीय राज्यघटनेमध्ये महिलांच्या हक्कासंबंधी आणि त्यांच्या हितरक्षणासंबंधी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. ओके. आपल्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे, ज्याला आपण उद्देशिका म्हणतो, इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची काय केलेली आहे? इथं हमी दिलेली आहे. ठीक आहे. ओके. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाने प्रस्थापित केलेली मूल्य आणि राजकीय तत्वज्ञान यांचा आपल्या घटनाकारांवर फार मोठा प्रभाव होता. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनानं काय केलं होतं? स्त्री पुरुष समानतेच्या मूल्यांना विशेष महत्त्व दिलं होतं. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं? जेव्हा तुम्ही MK गांधीजींची आंदोलनं वाचाल तेव्हा त्या आंदोलनामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांचाही खूप मोठा सहभाग होता. बरोबर. इवन वैदिक काळापासून स्त्रियांना महत्त्व दिलेलं दिसून येतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही जी मूल्ये असतात ना, ह्या मूल्यांचा आपल्या घटनाकारांवर प्रभाव होता. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनानं इथं आपल्याला महत्त्व दिलेलं दिसून येतं आणि आपल्या घटनाकारांनीही ही जी मूल्ये आहेत ना, या मूल्याचा योग्य तो आदर ठेवला आणि महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी घटनेमध्ये अनेक तरतुदी करून ठेवलेल्या दिसून येतात. ठीक आहे. ओके. तर हे सुरुवातीला इथून क्वेश्चन काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या सरनाम्यामध्ये सामाजिक आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. ओके. क्लिअर. आता याच्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये काय तरतुदी आहेत महिलांच्या संरक्षणाविषयी ते आपण बघूया. बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग? तिसरा भाग. ठीक आहे. तिसऱ्या भागामध्ये आहेत मूलभूत हक्क. तर या मूलभूत हक्कामध्ये घटनाकारांनी काय केले? स्त्री पुरुष समानतेचं तत्व प्रमाण मानलेलं आहे. लक्षात घ्या. मग इथं आपल्याला कोणते असे मूलभूत हक्क आहेत जिथं तुम्हाला या तरतुदी दिसून येतात? तर पहिला आहे समतेचा हक्क. लक्षात ठेवा. कोणता आहे? समतेचा हक्क. महत्त्वाचा हक्क आहे, नावावरूनच आपल्या लक्षात येतं. तर याच्यामध्ये कोणत्या हक्कांचा समावेश आहे? एक आहे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. आपल्या घटनेनं काय हमी दिली आहे की प्रत्येक व्यक्ती, मग ते स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, किंवा श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कायद्यापुढे समान असेल, प्रत्येकाला कायद्याचं समान संरक्षण प्राप्त होईल. हे आपल्या घटनेनं इथं आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे भेदभावाचा अभाव. भारतीय राज्यघटनेनं स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान केवळ, बरं का, घटनेमध्ये केवळ हा शब्द वापरलाय, केवळ या कारणांवरून. इतर कारणांवरून भेदभाव होऊ शकतो की, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं क्वालिफिकेशन असेल, एखाद्या जॉबसाठी तुम्ही जाताय, तुम्ही जर म्हणाल की आपल्या घटनेमध्ये तर हे सांगितलंय, पण तुमच्या क्वालिफिकेशनवरून तिथं भेदभाव केला जाऊ शकतो. ओके. तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे संधीची समानता. नागरिकांना संधीची समानता दिली आहे आणि कोणत्याही नागरिकाला, इथं पण तसंच आहे, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य किंवा कोणत्याही एका कारणावरून पद मिळवण्यास अपात्र ठरवलं जाणार नाही. किंवा तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला हे पद नाहीये, किंवा तुम्ही या जातीचे आहात, या कुळातले आहात, तर असं नाही केलं जात. ओके. त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटना समतेच्या हक्काशिवाय, लक्षात घ्या, स्वातंत्र्याचा हक्क आहे, पिळवणुकी विरुद्धचा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहेत. या सगळ्या घटनात्मक उपाययोजना ज्या आहेत ना, त्या आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत. ओके. आणि ह्याच्यावरून काय होतं? याच्यावरून सगळे हक्क स्त्री पुरुष नागरिकांना समानतेने बहाल केलेले आहेत. लक्षात आलं?
तर हे सगळे हक्क स्त्री आणि पुरुषांना समानतेने बहाल केले. किती सोपं आहे बघा, काही अवघड आहे का? एवढाच पार्ट तुम्हाला परफेक्ट करून जायचा आहे एक्झाममध्ये. पुस्तक घ्यायचं, पुस्तक वारंवार रिवाईज करायचं, पुस्तकामधले बारकावे पाहायचे, पुस्तकामध्ये थेरी व्यतिरिक्त क्वेश्चन पण आहेत. आता हा पार्ट आपला कव्हर झाला की या पार्टवरचे क्वेश्चन मी घेईन, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पुस्तक परफेक्ट डिझाईन केलेलं आहे. पुस्तकामध्ये थेरी कंटेंट आणि त्याच्यावरती 150+ क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आपण आता बघितल्या मूलभूत हक्कांमधील तरतुदी. आता बघूया आपण मूलभूत कर्तव्यांमधील तरतुदी. इथं जर आपण बघितलं तर मूलभूत कर्तव्ये जी आहेत ना, भाग 4A कलम 51A हे आधी लक्षात ठेवा. याच्यामध्ये महिलांना समानतेची वागणूक देण्यासंबंधी आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासंबंधी उल्लेख आहे. ठीक आहे. मग एक कर्तव्य असं सांगितलं आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन काय करायचं आहे, सगळ्या भारतीय जनतेमध्ये ऐक्य आणि बंधुभावाची भावना वाढीस लावली जावी, तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करावा. स्पष्टपणे तुम्हाला मूलभूत कर्तव्यामध्ये असं दिलेलं दिसून येतं. ठीक आहे. तर मूलभूत हक्कांमध्ये काय तरतुदी आहेत, मूलभूत कर्तव्यांमध्ये काय तरतुदी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आहे मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदी. बरोबर. तर चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहेत. भाग पण लक्षात ठेवा. कोणत्या भागामध्ये? चौथ्या भागामध्ये. ठीक आहे, ओके. कशासाठी आहेत? राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी. बरोबर. म्हणजे राज्यानं आपली धोरणं जेव्हा निश्चित करतील तिथं प्राधान्यक्रमाने या गोष्टींचा किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करावा, याचं मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शक तत्वे करतात. ओके. आपल्या घटनेची जी उद्देशिका आहे किंवा आपल्या घटनेचा जो सरनामा आहे, ठीक आहे, तर इथं दिलेल्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या अभिवचनाची पूर्तता मार्गदर्शक तत्वांची योजना यांचा मेळ घातलेला आहे. म्हणजे जे काही इथं अभिवचनं दिले ती पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अवलंबली पाहिजेत, असं घटनाकारांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ओके. आणि इथं सुद्धा मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या हक्काचं रक्षण याच्यावर भर दिला असल्याचं दिसून येतं. आणि त्या दृष्टीने आपल्याला कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत ते पण माहीत पाहिजेत ना. लोकांच्या कल्याणासाठी ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असेल अशी समाजव्यवस्था निर्माण करून ती टिकवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्व आहे स्त्री पुरुष सगळ्या नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं उपलब्ध होण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्याकडून प्रयत्न केला जाईल. हेही तत्व आहे आणि आहे अशी तत्व लक्षात ठेवावी लागतात. आता होतं काय माहिती का, मी जसं तुम्हाला बोलते इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचा पेपर. इझी असेल तर आहे अशी वाक्यरचना तुम्हाला पुस्तकातली दिसेल. थोडंसं मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवलचं असेल तर मिनिंग तेच असेल, फक्त वाक्य शब्दरचना समानार्थी शब्द वगैरे टाकले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेलं आहे. पुरुष कामगारांचं आरोग्य, स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य आणि शक्ती तसेच मुलांचं कोवळं वय याचा दुरुपयोग केला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि माणुसकीची परिस्थिती निर्माण करण्याची, प्रसूती सहाय्य मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सगळ्या मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची व्यवस्था राज्य करेल. ओके. तर ही जी तत्व आहे एवढाच पार्ट आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, याच्या पलीकडे जास्त काही आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे प्रौढ मताधिकार. आपल्या घटनेमध्येच दिलेला आहे प्रौढ मताधिकार. बघा, भारतीय राज्यघटनेने कशाचा स्वीकार केलेला आहे? भारताच्या राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा स्वीकार केला आहे. त्याच्यामुळे काय झालंय, देशातील सगळे प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. आधी असं होतं का? नाही. आधी खूप कमी लोकांना मतदानाचा अधिकार होता, बिफोर इंडिपेंडन्स वगैरे तुम्ही जर बघितलं तर. ठीक आहे. स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात विशेष काय आहे हे महत्त्वाचं आहे. प्रौढ मताधिकारामुळे काय झालंय, पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना पण समानता प्रस्थापित व्हायला इथं मदत मिळालेली आहे. ठीक आहे. आर्टिकल 326 काय सांगतं आपल्या घटनेतलं? आर्टिकल 326 सांगतं की लोकसभा आणि राज्याची विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे घेतल्या जातील. त्याच्यामुळं
जी व्यक्ती भारताची नागरिक असेल, 18 वर्ष पूर्ण झालेली असेल, अशी व्यक्ती लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीस मतदान करण्यास पात्र ठरते, मग ती पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यानंतर आहे 73वी घटना दुरुस्ती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती सिलेक्टेड भाग आहे बघा, आणि हाच सिलेक्टेड भाग आपल्याला करायचा आहे आणि एक्झाममध्ये मार्क्स मिळवायचे आहेत. पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीनं दिलेलं आहे. तर 1993ची 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती प्रत्येक परीक्षेसाठी पंचायत राजचा भाग म्हणून आपण करतो. ठीक आहे, पण इथं आपण स्पेशली कशाच्या दृष्टिकोनातून करतोय, महिला बालक यांच्याशी रिलेटेड काय तरतुदी आहेत, बरोबर. तर 73वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1993 मध्ये झाली. ओके. पंचायती या शीर्षकाखाली कोणता भाग, भाग 9 हा भाग घटनेत समाविष्ट केला. या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आता इथं महिलांचा रोल काय आहे, महिलांसाठी काय तरतुदी आहेत. महिलांसाठी राखीव जागा ही जी 73वी घटना दुरुस्ती होती, याचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचे की हा कायदा काय सांगतो की पंचायत राज संस्थेमध्ये महिलांसाठी 1/3 हेच तुम्हाला विचारलं जातं. राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. राखीव जागांच्या या तरतुदीमुळं महिलांच्या राजकीय सबलीकरणाचं उद्दिष्ट, तुम्हाला हे विचारलं जातं की महिलांच्या राजकीय सबलीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली. 73वी, 74वी, 24वी, 25वी असे ऑप्शन दिले जाऊ शकतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. आपल्या आता हे झालं महिलांशी संबंधित आपल्या घटनेमधल्या तरतुदी. बालकांशी संबंधित आपल्या घटनेमध्ये काय तरतुदी आहेत. आर्टिकल 21A, आर्टिकल 39E, आर्टिकल 39F, आर्टिकल 45, आर्टिकल 51A के. ठीक आहे, ओके. 45, 39F, 39E, 21A. बघा 21A या कलमानुसार मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक. हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याला IMP करून ठेवा, IMP. ठीक आहे, ओके. कलम 21A मोफत आणि सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क आहे. 39E आधी हे आर्टिकल लक्षात ठेवा की कोणत्या आर्टिकलमध्ये बालकांशी संबंधित तरतुदी आहेत. आता 39E मध्ये काय आहे, पुरुष कामगार, स्त्री कामगार, आरोग्य, शक्ती आणि बालकांचं कोवळं वय याचा दुरुपयोग केला जाऊ नये. ओके. नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय किंवा क्षमता यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणं भाग पडू नये याच्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्व या कलमामध्ये विहित केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे 39F. बालकांना निरामय पद्धतीनं आणि मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये आपला विकास करण्यासाठी संधी आणि सुविधा दिल्या जाव्यात. बालके आणि युवक यांना शोषणापासून, नैतिक आणि भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिलं जावं हे दिलेलं आहे. कलम 45 सर्वांना माहिती आहे की बालकांचं 6 वर्ष वय होईपर्यंत संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राज्य तरतूद करेल. 51A के काय सांगतं, पित्याने अपत्याला किंवा पालकाने पाल्याला वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा 2002. हे सगळं वारंवार विचारलं जाणारं कंटेंट आहे. ओके. तर हा चार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्या एक्झाममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून मी सांगितला तुम्हाला, IMP. ठीक आहे, ओके. आता हे झालं आपलं थेरॉटिकल कंटेंट. या थेरॉटिकल कंटेंटमधून क्वेश्चन कशा प्रकारचे सेट होतात ते बघण्यासाठी आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये काय करूया, आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. म्हणजे पुस्तकामध्ये हा पार्ट तुम्हाला जसा दिलाय तसा मी इथे घेतलेला आहे. याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, एक 200+ क्वेश्चन आहेत, त्यातले एक 50 ते 60 क्वेश्चन आपण घेऊया. बाकीचे क्वेश्चन तुम्ही पुस्तक परचेस करून सॉल्व्ह करू शकता. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात पण मुलं विचारतात की पुस्तक ऑनलाईन मिळेल का. लक्षात घ्या,
आपली पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती ऑनलाईन मिळून जातात. इवन ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं मिळतात. असं नाही की तुम्हाला पुस्तक घ्यायसाठी पुण्यालाच जावं लागेल, नाही. आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही पुस्तक परचेस करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर इथं मी माझा वैयक्तिक नंबर पण शेअर करते, 9404033073. पुस्तकाशी संबंधित काहीही अडचण असू द्या, तुम्ही मला मेसेज करा माझ्या व्हॉट्सॲपवरती, मी तुम्हाला रिप्लाय देईन. पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते. ठीक आहे, ओके. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.